आन्सर की बाळांनो, आन्सर की तुमची दोन फॉर्मॅट मध्ये येणार आहे. पहिली आन्सर की येते प्रोव्हिजनल आन्सर की रिस्पॉन्स शीट आणि दुसरी आन्सर की येते तुमची फायनल रिस्पॉन्स शीट बाळांनो. प्रोव्हिजनल आन्सर की मध्ये तुम्हाला तुमचा कॅन्डिडेट रिस्पॉन्स दिलेला असतो. तुम्ही जे प्रश्न मार्क केलेले आहेत ते तुम्हाला दिसतात आणि राईट उत्तर काय आहे त्या प्रश्नाचं या दोघी गोष्टी दिसतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही ऑब्जेक्शन घ्यायचं राहिलं की माझं हे उत्तर बरोबर होतं तरी इथं चुकीचं दिलेलं आहे किंवा सीईटीचं उत्तर चुकलेलं आहे, ऑब्जेक्शन घ्या. तुम्ही ऑब्जेक्शन तिथे घेऊ शकतात आणि ऑब्जेक्शन घेतल्यानंतर करेक्शन होऊन जी रिस्पॉन्स शीट येते त्याला म्हणतो आपण फायनल आन्सर की. गोष्ट समजते? ठीक आहे. आता रिस्पॉन्स शीट तुमची कशी दिसणार आहे? अशा पद्धतीची रिस्पॉन्स शीट तुम्हाला दिसते बाळांनो. इथं तुमचा क्वेश्चन दिसतो. ठीक आहे. इथं क्वेश्चन आयडी दिसतो. इथं तुमच्या ऑप्शनचे आयडीज असतात बाळांनो. इथं बघा ऑप्शन आयडीज असतात. ऑप्शन आयडीज असतात आणि पुढे याच्या पुढे ऑप्शन्स असतात. आता तुम्ही जर ऑप्शन मार्क केला असेल, ठीक आहे, तिथे इथं तुम्हाला कॅन्डिडेट रिस्पॉन्स म्हणून भेटतो तो ऑप्शन. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही 34521 34512 म्हणजे तुम्ही सी मार्क केलं होतं बरोबर, पण त्याचं उत्तर काय आहे 34512 म्हणजे त्याचं उत्तर पण सीच आहे ना. म्हणजे तिथं काय झालं, सी मॅच झालं, तुमचं उत्तर राईट आहे बाळांनो. गोष्ट समजते? म्हणजे तुमचा रिस्पॉन्स आणि ओरिजिनल रिस्पॉन्स म्हणजे करेक्ट रिस्पॉन्स या दोन गोष्टी दिलेल्या असतात. त्या दोघी जर मॅच झाला म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे, म्हणून इथे तुम्ही +2 द्या. जर फिजिक्स केमिस्ट्रीचा प्रश्न आहे, मॅथ्सला +1 द्या. फिजिक्स केमिस्ट्रीचा प्रश्न असेल तर, मॅथ्सचा असेल तर +2 द्या, है ना. अशा पद्धतीने तुम्ही तुमचे मार्क्स कॅल्क्युलेट करू शकतात प्रोव्हिजनल आन्सर की मध्ये. आता जर तुम्हाला इश्यू आहे की नाही हे चुकीचा आन्सर, करेक्ट ऑप्शन चुकीचं आहे सीईटी सेलचं, इथं रेज बटन वरती क्लिक करा, तुम्हाला ऑब्जेक्शन रेज करता येईल. जे ऑब्जेक्शन जर तुमचं बरोबर असेल तर तुम्हाला फायनल आन्सर की मध्ये करेक्ट होऊन येईल. ठीक आहे. तर हे झालं तुमचं आन्सर कीचं. आता आन्सर की येणार केव्हा आहे ना, जेव्हा एक्झाम होते त्याच्या 15 दिवसानंतर आन्सर की. आता या वर्षी काय झालंय बाळांनो, तुमचे 2 रिझल्ट येणार आहेत. पहिली गोष्ट तर अटेम्प्ट 1 चा वेगळा रिझल्ट, अटेम्प्ट 2 चा वेगळा रिझल्ट, पण रिझल्ट एका स्कोर कार्ड मध्ये येणार आहे बाळांनो. इथं तुमचा फोटो असेल. ठीक आहे. तिथं खाली काय मेन्शन असेल बाळांनो, अटेम्प्ट 1 चा रिझल्ट, अटेम्प्ट 2 चा रिझल्ट, असे 2 रिझल्ट मेन्शन असतील आणि इथं एक फायनल रिझल्ट म्हणून मेन्शन असेल. फायनल रिझल्ट मध्ये हा समजा ए रिझल्ट आहे, हा बी रिझल्ट आहे. या ए आणि बी मध्ये जो बेस्ट असेल तो इथं तुम्हाला मार्क होऊन येणार आहे बाळांनो. ठीक आहे. म्हणजे अटेम्प्ट 1 आणि अटेम्प्ट 2 चा एक कंबाईंड रिझल्ट तुमचा येणार आहे. एकच स्कोर कार्ड मध्ये तुमचा दोघं रिझल्ट असणार आहेत बाळांनो. अटेम्प्ट 1 चा पण रिझल्ट, अटेम्प्ट 2 चा पण रिझल्ट, दोघांमध्ये जो बेस्ट स्कोर असेल तो परत खाली लिहिलेला असेल की दिस स्कोर विल बी कन्सिडर फॉर युअर ऍडमिशन प्रोसेस. गोष्ट समजते? ठीक आहे. आता रिझल्ट कसा दिसणार आहे त्याच्यावरती पण आपण एक नजर टाकून घेऊया बाळांनो. रिझल्ट तुमचा अशा पद्धतीने दिसणार आहे बाळांनो. इथं तुमचा ग्रुप मेन्शन असेल. ठीक आहे. पीसीएम, पीसीबी. ठीक आहे. त्यानंतर तुमचं इथं रोल नंबर, ऍप्लिकेशन आयडी वगैरे सगळं. ठीक आहे. कॅटेगरी वगैरे. आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं कॅटेगरी व्यवस्थित चेक करा. ठीक आहे. तुमची जी कॅटेगरी असते तीच कॅटेगरीचं पाहिजे बाळांनो. ठीक आहे. कॅन्डिडेट नेम, फादर नेम, मदर नेम या सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला चेक करायच्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर तुमच्या इथं इंडिव्हिज्युअल सब्जेक्टचे पर्सेंटेज असतील बाळांनो, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स. आता या वर्षी काय असेल, इथं एक कॉलम असेल बाळांनो, हा अटेम्प्ट 1 चे आणि इथं अटेम्प्ट 2 चे, अशा पद्धतीचे तुमचे